नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध, पारंपरिक आणि चविष्ट झुणका भाकरी बनवणार आहोत. ही रेसिपी कमी वेळात, कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होते. भाकरीसाठी ज्वारीच्या पिठात कोमट पाणी घालून मऊ आणि एकजीव पीठ मळून घ्या. तुम्ही थंड पाणीही घेऊ शकता. चला, आता भाकरी थापून घेऊ. पिठाचा गोळा करून हलक्या हाताने भाकरी थापा. सगळीकडून एकसारखी थापून घ्या. आता गरम तव्यावर भाकरी हलक्या हाताने टाका आणि वरून पाणी लावून घ्या. भाकर एका बाजूने थोडी भाजली की लगेच उलटा. पीठ मळताना दोन गोष्टी लक्षात ठेवा. पीठ जास्त पातळ किंवा खूप कडक मळू नका. त्याने तुमची भाकरी हवी तशी फुगणार नाही. नंतर थेट आचेवर किंवा तव्यावर भाकरीची खालची बाजू भाजून घ्या. एक बाजू व्यवस्थित भाजली की दोन्ही बाजूंनी फुगेपर्यंत भाजा. तयार आहे गरमागरम मऊ आणि स्वादिष्ट भाकरी. झुणका बनवण्यासाठी लागणारं साहित्य तयार करू. सर्वप्रथम कांदा सोलून घेऊ, मग बारीक चिरून घेऊ. त्यानंतर वेगळ्या भांड्यात बेसन आणि पाणी एकत्र करून गुठळ्या राहणार नाहीत असे मिश्रण तयार करून घेऊ. कोथिंबीर चिरून घेऊ. आता कढईत तेल गरम करून मोहरी टाकू. मोहरी तडतडल्यावर जिरे घाला. आणि आत्ता लसूण आणि मिरची ठेचून घेतले ते टाका. कांदा घालून 5 ते 6 मिनिटे मऊ होईपर्यंत परता. आता त्यात हळद घालून परतून घ्या. चवीनुसार मीठ घाला. मग बेसनाचे मिश्रण कढईत घाला. 2 ग्लास पाणी घालून घ्या आणि सतत ढवळत रहा मिश्रण घट्ट होईपर्यंत. मिश्रण मध्यम आचेवर 8 ते 10 मिनिटे शिजवा. घट्ट होऊन कोरडेसर झाले की झुणका तयार. शेवटी कोथिंबीर घाला. गरमागरम झुणका, ज्वारीची भाकरी, कच्चा कांदा यासोबत वाढा.
हा पौष्टिक व चविष्ट महाराष्ट्रीयन जेवणाचा उत्तम पर्याय आहे.